तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. संयुक्त गट ब पूर्व 2019चा क्वेश्चन आहे. आपण ट्रिकने सॉल्व करूया. निम्मा स्तंभ तळ्यात बुडाला म्हणजेच 1/2 आणि नंतर त्याच्यावरनं 1/3 म्हणजे किती असते? 1/3 बरोबर. आता ह्याला एक अपूर्णांक करा. छेद समान नाही तिरकस गुणाकार करा. काय होणार आहे? 3 1 3 2 1 2 म्हणजेच 3 + 2 होईल. छेदामध्ये 3 दोन्ही छेदांचा गुणाकार 3 दोन्ही 6 मग 3 2 5 छेदामध्ये किती आलं? 6 आलं. आता हे तुमचा अपूर्णांक झाला. पण पूर्ण संख्येमध्ये किती युनिट दिलेले? 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. इथं 7 ठेवा. काय करा? छेदाने नाही का त्याला गुणा 7ला आणि छेदामध्ये दोघांचा अंशाचा आणि छेदांचा फरक नाही का छेदामध्ये लिहायचा. 6 आणि 5चा फरक किती आहे? 1चा. झाला आन्सर. 7 × 42 42 नाही का एकक त्याची लांबी असणार आहे. ऑप्शन क्रमांक काय रे? ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे.